नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपलं यूट्यूब चॅनल मास्टर बाय बहिरेमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9ची घटक चाचणी, प्रथम घटक चाचणी, जिला घटक चाचणी क्रमांक 1 म्हणतात, तिची विषय गणिताची प्रश्नपत्रिका बघणार आहे. तुम्ही वाचू शकता. इयत्ता 9वी प्रथम घटक चाचणी 2026-27ची प्रश्नपत्रिका असणार आहे आणि पूर्णपणे आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. हिला मार्क्स आहेत 20 आणि वेळ दिलेला आहे 1 तास. विद्यार्थी मित्रांनो, जिथे मी तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायला सांगणार आहे तिथे तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचे. बाकी मी तुम्हाला क्वेश्चन पेपर फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये या व्हिडिओला ओव्हर करणार आहे, म्हणजे तुमचाही जास्त वेळामध्ये वेस्ट व्हायला नको. आणि तुम्ही एकदा स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्ही ते प्रश्न सोडवावेत आणि त्या प्रश्नपत्रिकेचा अधिक सराव करावा. तर बघा, तुम्ही ऑलरेडी सगळ्या गोष्टी वाचल्यात. डायरेक्टली आपण प्रश्न 1ला स्टार्ट करूया विद्यार्थी मित्रांनो. यामध्ये प्रश्न 1 मध्ये म्हटलेलं आहे, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. योग्य पर्याय निवडायचं विद्यार्थी मित्रांनो. पहिल्यामध्ये आहे, खालीलपैकी कोणता संच नैसर्गिक संख्यांचा संच दर्शवतो. तर विद्यार्थी मित्रांनो 4 पर्याय दिलेले आहेत. योग्य पर्याय निवडायचा आहे. यामध्ये तुम्हाला 0, 1, 2, 3 डॉट डॉट डॉट. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो 1, 2, 3, 4. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे ऑप्शन आहे बी नंबरचं ते करेक्ट ऑप्शन आहे, कारण पहिलं ऑप्शन आहे ते की आहे होल नंबरपासून विद्यार्थी मित्रांनो, राईट. तर बघा, नॅचरल नंबर जर म्हणायला गेलं तर बी नंबरवाला सेट बी नंबरवाला ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर आहे, खालीलपैकी कोणती संख्या अपरिमेय संख्या आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणती संख्या आहे रेशनल नंबर आहे म्हणजे अपरिमेय संख्या आहे, हे तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी उपप्रश्न सोडवा. खालील उपप्रश्न सोडवा विद्यार्थी मित्रांनो. √27 या करणीला सोपे रूप द्यायचे आहे. सोपे रूप द्या. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला A बरोबर DIVSON हा संच गुणधर्म पद्धतीने लिहायचा आहे. त्यानंतर प्रश्न 2 मध्ये म्हटलेलं आहे, खालील उपप्रश्न सोडवा. कोणती 3 उपप्रश्न सोडवायचे. ज्यामध्ये पहिला आहे, तुम्हाला पुढील संख्या दशांश रूपात लिहा. 22/7 ही संख्या जी आहे ती दशांश रूपात लिहायची आहे. त्यानंतर आहे, पुढील प्रत्येक उदाहरणातील संचाचा छेद संच वेन आकृतीच्या साहाय्याने दाखवा. A बरोबर 3, 4, 5, 7. B = 1, 4, 8. तशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ते संच दाखवायचे, संच दिलेले आहेत. त्यानंतर आहे, शेजारील वेन आकृतीवरील वेन AUA, BAUB आणि AB हे संच लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो संच लिहायचे आहेत तुम्हाला. त्यानंतर चौथा आहे विद्यार्थी मित्रांनो, चौथा जो आहे तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि सॉल्व करा. जसे की आहे 6√2, 5√5. तर फक्त हे सॉल्व करायचं विद्यार्थी मित्रांनो. ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे, 4 बॉक्सेस फिलअप करायचे. तुम्हाला मार्क्स जे आहेत ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे तुम्हाला मिळून जातील. त्यानंतर आहे, प्रश्न 3 मध्ये सोडवा म्हटलेला आहे. कोणते 2 सोडवायचे आहे. ज्यामध्ये पहिल्यामध्ये आहे √5, √10 या संख्या रेषेवर दाखवा. त्यानंतर दुसरा आहे, खालीलपैकी कोणती संख्या करणी नाही. √60, 3√17, 3√64 आणि √193 कोणती संख्या करणी नाही ते लिहायचं आहे. त्यानंतर आहे तिसरा, खाली काही संच दिले आहेत त्यांचा अभ्यास करताना कोणता संच त्या संचासाठी विश्वसंच घेता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न दिला आहेत, स्क्रीनशॉट तुम्ही घेऊन टाका. पहिल्यामध्ये तुम्हाला 3 आहे आणि त्यानंतर दुसऱ्यामध्ये ओके हां. त्यानंतर जाऊया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 4 मध्ये सोडवा. कोणताही एक तुम्हाला सोडवायचं आहे. ज्यामध्ये पहिल्यामध्ये म्हटलेलं आहे सोपे रूप द्या. सोपे रूप द्यायचं विद्यार्थी मित्रांनो. इक्वेशन तुम्हाला एक्झाम्पल तुम्हाला दिसतंय, जे की आहे √216 - 5 √6 अधिक √294 - 3/√6. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो दुसरा प्रश्न, एका गटातील 100 लोकांपैकी 72 लोक इंग्रजी बोलतात आणि 43 लोक फ्रेंच बोलतात. हे 100 लोक इंग्रजी किंवा फ्रेंच यापैकी किमान एक भाषा बोलतात. तर किती लोक फक्त इंग्रजी बोलतात, किती लोक फक्त फ्रेंच बोलतात आणि किती लोक इंग्रजी आणि फ्रेंच या दोन्ही भाषा बोलतात. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ही जी क्वेश्चन पेपर होती इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम घटक चाचणी म्हणजेच फर्स्ट युनिट टेस्ट मॅथमॅटिक्स पार्ट 1 गणित 1ची प्रश्नपत्रिका आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट्स, तुम्हाला ही क्वेश्चन पेपर फक्त प्रॅक्टिससाठी देण्यात येत आहे. अधिक सराव व्हा. व्हिडिओला मी यामध्ये कारणास्तव लवकर आटपलं की कारण तुम्हालाही तुमच्या प्रिपरेशनसाठी थोडा तरी वेळ मिळायला हवा, कारण काही विद्यार्थी उद्या पेपर आहे आणि आज व्हिडिओला बघत असतात. तर किती % विद्यार्थी की उद्या पेपर आहे आणि आज बघताय कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्हा सर्वांना या गणित 1च्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, थँक्यू.